तर चला मित्रांनो, तुम्हाला सांगायचं चालू करतो. ही घटना 11/8/2021 हा दिवस कायम लक्षात राहणार. कारण ह्या दिवशी आपली आई वारली होती. ही तारीख आपल्या लक्षात राहणार म्हणजे आयुष्य मरुस तर राहणार. या दिवशी माझ्या आयुष्यातली समजात महत्त्वाची माझी देव येणं म्हणायचं. त्या दिवशी लई सांगायची, थोडं रागीत होतो ना, राग म्हणायची असं करत जाऊ नको, तसं करत जाऊ नको. सोडले हात गेली त्या दिवशी. परत त्यानं लग्नाची माझ्या लग्न व्हावं म्हणून तिची लई इच्छा होती. त्यानं असं धाराशिवमधली एक पोरगीकडे जायचं बघितलं नव्हतं, जायचं म्हणून सांगितलेलं होतं. तुझे वडील जाणार आहे, ते गेले की नाही विचार. आणि श्रावण महिना लागणार होता. वडिलाला म्हणलं जायचं कसं. मग वडील म्हणले जाऊन आलो मी विचारून. आई दवाखान्यात, वडील तिकडे गेले. मी एकटंच त्याच्याजवळ होतो. बारका भाऊ आणि बहीण घरी होती. मामा आणि ते माझ्या बारक्या मामाला घोकले. म्हणलं त्याला बोलायची इच्छा झाली म्हणली आज. मग श्रावण लागल्यामुळं वडिलाला बारक्या भावाला म्हणलेले मासने मटणने उद्या श्रावण लागणार आहे, तुझं बाप श्रावण महिना पाहतो. व गेलं. भावानं बनवून ठेवलं की लावलं फोन मला. फोन लावलं, तिथनं गेलो घरी की बारका मामा गेलेला होता शेळीला माझा. तेव्हा त्याजवळ शेळी नेमकी दारू ती सोडलेली होती, त्यानं शेळ्या घेतलेल्या होत्या, शेळ्यात होता. मग त्याला फोन लावलं मी, असं तुला घोकायली ये. म्हणजे संध्यात टायमिंगला पडणारा माझा मामा तो. आणि 4 मामा आहेत मला, त्यातनं त्याला एकट्याला मानतो. लोकाला वाटत असेल ह्याचं त्याचं, आम्ही एकमेकासमोर एकमेकांविरुद्ध ती मला विरोधमध्ये टाकत नाही, बोलतंय ते असं. मी सुद्धा त्याच्याविषयी त्याच्या भावासमोर त्याच्यासमोर असं सांगतो, कारण आम्हाला त्यांच्या मनातलं काढून घ्यायचं असतं, काय त्याला काय म्हणते ती. त्याच्यामुळं त्याला म्हणलं चल, म्हणलं गेला आम्ही. तंड्यापासून 1-2 किलोमीटरवर गेला की वल्लाच फोन आला, अटॅक आला यायला म्हणून. अटॅक आलं म्हणल्या मी म्हणलं फोन आल्या ओळखीलं की असं झालं असेल म्हणलं, आला असेल अटॅक. पण असं होऊन जाईल असं माहिती नव्हतं ना. गेला 2 दिवस ठेवलं तिथं दवाखान्यात. आईचं नाव घेतल्या डोळ्यात पाणी आलं, लक्षात आली ना आज. आणि ती गेली, सोडले हात निम्या रस्त्यात. परत 6 महिन्यानं केलं लग्न आम्ही. आमचं बघा 6/6/2022ला लग्न झालं. परत एक बायको 2-3 महिने नीट राहिली, सतवायला लागले. परत जायचं केस करायचं असं त्याचं सततच चालू व्हायला लागलं. त्या एक पोरगी झाल्यावर जरा आता तरी नीट राहील असं वाटतं.